आज आमच्या रूमला कलर मारायचा आहे आणि हे बघा, ही माझी रूम. सगळं सामान वगैरे थोडं हटवलं, बाकीचं इकडं मागं ठेवलं आहे आणि कलर मारायचा आहे. आणि हे कलर, हा माझा मुलगा आणि असं कलर हा पण मारतोय कलर बघा. कलर मारायचा आहे माझ्या रूमला आणि किचनमध्ये पण मारायचं. सगळं सामान वगैरे हटवावं लागेल तिथून. चला मग कलर मारते आणि एक ब्लॉग बनवते. तुम्ही पण माझा ब्लॉग नक्की बघा. माझ्या भावाने कलरच्या डब्या आणल्या आणि आता आम्ही कलर मिक्स करतो. चला दाखवते तुम्हाला. मामा कसा झाला कलर? चांगला वाटला? सुपर. असं आमच्या रूमला आम्ही कलर मारतोय, हे बघा. आणि कलर मारता मारता आम्हाला भूक लागली, मग आम्ही थोडे शेवया खातो. थोडेसे शेवया खातोय माझा मुलगा, भाऊ. आम्ही शेवया खातो. हो, इथं आम्ही पिंक लावलाय आणि इथं पर्पल कलर लावलाय. अजून सुकला नाही, तो सुकल्यानंतर हे बघा असं दिसते. हा असं आहे ना, असं दिसतो सुकल्यानंतर. अजून सुकला नाही, अजून सगळं बाकी आहे. बघा तिकडं किती गराडा पडलाय आणि सगळं घे आता करतोय आम्ही. भूक लागले तर आम्ही खाऊन झाल्यानंतर दाखवतो. वरचे ते आमचे दादा आहेत ना, ते वरती तर त्यांच्या पण रूमला कलर मारणं चालू आहे आणि मी वरती जाऊन तुम्हाला दाखवते ते कसे कलर मारतायत. तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा त्यांना ते कसे कलर मारतायत. कोणाला मी असू द्या ना, एखादं राहते व्हिडिओ मला किती भारी दिसत आहे, इतके भारी आहे ते कामाचे. पण किती भारी दिसू राहिले. बाई याच्या घरातला गराडा पा आणि दादा बा किती कामाचे आहेत. हे तर एक नंबर आहे ते पा. हे आमचे सासरे बापा. सासरे बाले काम आहे. आमचे सासूबाई घरी नाही, सासूबाई गेल्यात बाहेर, सासरे बा करतात काम. फायनली माझ्या रूमचा कलर कंप्लीट झालाय. तुम्हाला दाखवते कसा कलर मारला आणि तुम्ही सांगा कसा वाटते. तर हे बघा, हा माझा हॉल आहे. असा कलर मारलाय मी माझ्या रूमला. हे या कपाटाची हालत सगळी खराब झाली. हा कपाट नंतर आता उद्या साफ करावा लागेल. आणि इकडं माझा हॉल आहे, किचन आहे आणि इथं लड्डू बनवणं चालू आहेत आमचे बेसनाचे. आणि इथं सगळं अजून गराडा पडलाय. बघा इथं असा कलर मारलाय मी. आणि असं वाटतंय माझं रूम. असा झालाय माझा कलर मारून. कसा वाटते तुम्ही नक्की सांगा. बाय.